गेटवे ऑफ इंडिया परिसरातील सुरक्षेचा आढावा घेत यंत्रणांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने गेटवेवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। तसेच कुलाबा पोलिसांनी गेटवे परिसरात एजंटगिरी करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना हटवलं आहे। याशिवाय लवकरच आता मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि पोलीस विभागाची संयुक्त बैठक होणार आहे आणि गेटवेवरील सुरक्षा आणि नियमनाविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, गेटवेवर आता सुरक्षतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे, अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने गेटवेवरती अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये सुरक्षेचा आढावा घेत यंत्रणांनी सगळीच कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। खरं तर कुलाबा पोलिसांनी देखील गेटवे परिसरामध्ये एजंटगिरी जे आहे ते करणाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे आणि त्यांना आता त्या ठिकाणावरून हटवण्यात देखील केलेलं आहे। कारण याशिवाय लवकरच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ जे आहेत किंवा मग पोलीस विभागाचे या सगळ्यांची संयुक्त बैठक जी आहे ती होणार आहे या संबंधित विषयावरती। मात्र सध्या गेटवेवरील सुरक्षा आणि नियमांविषयी महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। खरं तर या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहे, त्यामुळे ही संयुक्त बैठक जी आहे ती लवकरात लवकर घेतली जाणार आहे। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।